श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शेती अवजारांची चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासह करण्यात आले जेरबंद। आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासाठी करण्यात आले डब बजाव आंदोलन। स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे जागतिक नौकार महामंत्री दिनाचे आयोजन। आणि वलवडी व भोकर येथे आनंददेवी व नागाईदेवी यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमी विस्ताराने। जिल्ह्यातून शेती अवजारे चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह जेरबंद करीत त्यांच्याकडून 8,11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यातून शेती अवजारे चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह जेरबंद करीत त्यांच्याकडून ट्रॅक्टर, रोटावेटर, बुलेटसह 2 दुचाकी, गावठी कट्टा असा सुमारे 8,11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की साक्री तालुक्यातील मलांजन येथे शेतातून रोटावेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। याबाबतचा गुन्हा साक्री पोलीस ठाणे येथे दाखल आहे। सदर गुन्ह्याचा साक्री पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार साक्री तालुक्यातील पेरसपूर शिवारातील पेरसपूर नाल्याजवळ सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित वय 34 राहणार कोळदा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आणि प्रभू होड्या गावित वय 31 राहणार उची शेवडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना पोलिसी काका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यातील चोरी केलेले शेती अवजारे पोलिसांना काढून दिले। शिवाय त्यांच्याकडे असलेली 30,000 रुपये किमतीची पिस्तूल, 1,000 रुपयांचे जिवंत काडतूस, 5 लाख रुपये किमतीचे आरटीओ पासिंग नसलेले विना नंबरचे ट्रॅक्टर, 1 लाखांचे रोटावेटर, 1 लाख रुपयांची बुलेट, 80,000ची दुचाकी असा एकूण 8,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, अमित माळी, संजय पाटील, रामलाल चव्हाण, संतोष हिरे, तुषार सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, सुनील पाटील, अमोल जाधव, राजीव गीते, मयूर चौधरी, नारायण चव्हाण आदींनी केली। 16 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता एक मल्लाजन साक्री तालुक्यातल्या गावातनं ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती अवजारं चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती। त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने, त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती। गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू होड्या गावित उची शेवडी राहणार नवापूर या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले। विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली। त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे। तसा समांतर तपास सुरू आहे। आरोपींवर यापूर्वी सुद्धा साक्री, निजामपूर, पिंपळनेर, नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा, नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती अवजारं, ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे। शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी मिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी मिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर झालेल्या आदिवासी तरुण विजय भीमराव व्हील यास मारहाण करणाऱ्या हल्लेखोर आरोपींना 1 महिना उलटूनही अद्याप अटक झालेली नाही, तसेच कोणतीही कारवाई झालेली नाही। त्याविरोधात मिल समाज विकास मंच अध्यक्ष दीपक ऐरे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात विविध घोषणाबाजी करण्यात आल्या। त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी अध्यक्ष दीपक ऐरे, आदिवासी वाल्मिक एकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, विजय भिल, राजेश मालचे, बापू ठाकरे, सुरेश सोनवणे, भीमराव आखाडे, जयसिंग भिल, सुखराम सोनवणे, श्रीराम मोरे, आनंद मोरे, श्यामा ठाकरे, कालू मोरे, करणसिंग पाडवी, महेंद्र भिल, समाधान मालचे, नानभाऊ सोनवणे, चंद्रदीप ऐरे, बारकू मालचे, रामभाऊ मालचे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। या ठिकाणी दीपकदादा ऐरे
आदिवासी समाजाचे आमचे नेते यांनी अगोदरच जाहीर केलेली, जर न्याय मिळाला नाही तर प्रसंगी आत्मदहनसुद्धा आंदोलन केलं जाईल. काय झालं आहे की ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा म्हणून ते एक सुरक्षा कवच असताना, असा गुन्हा दाखल असताना सुद्धा आरोपींना अटक केली जात नाही. कारण आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे अटक केली जात नाही. हा आमच्या आदिवासी भिल्ल समाजावरती मोठा अन्याय आहे. आणि या तालुक्यामध्ये आदिवासी भिल्ल समाजाबरोबर कोळी समाज आहे, दलित समाज आहे, ओबीसी समाज आहे. हा मोठा समाज भविष्यामध्ये एकवटेल आणि मोठं आंदोलन उभं करेल जर न्याय मिळाला नाही. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हेरीबोर येथे बुधवारी सकाळी जागतिक नौकार महामंत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे बुधवारी सकाळी जागतिक नौकार महामंत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांसमोर नौकार महामंत्राचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही येथे दाखविण्यात आले. नौकार महामंत्राच्या अद्भुत शक्तीचा प्रसार करणे आणि अधिकाधिक लोकांना त्याच्याशी जोडणे असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात नौकार महामंत्राचा एकत्रितपणे जाप केला जातो. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 74 जितो अध्याय, 9 झोन, 31 आंतरराष्ट्रीय अध्याय, 100 देश, 108 अनुष्ठान स्थळ आणि 6000 जैन देरासर उपाश्रय स्थानक यांच्याकडून करण्यात आले. यावेळी धुळे जितो महिला टीमचे अध्यक्ष कल्पना सिसोदिया, स्वाती संघवी, दीपाली सावद्रा, मानसी मुता, सोनल बरडिया, नौकार मंडळ संघटनेचे अध्यक्ष दिनेश सूर्या, मार्गदर्शक प्रमोद जैन, वरुण पाटणे, तुषार बापना आदी उपस्थित होते. मन शांत है, मन स्थिर है, सिर्फ शांति एक अद्भुत अनुभूति है. शब्दों से परे, सोच से भी परे नौकार महामंत्र अब भी मन मस्तिष्क में गूंज रहा है. नमो हरियंताण, नमो सिद्धाणम, नमो आर्याणम, नमो वज्रायाणम, एवो लोये सर्वसाहम. एक स्वर, एक प्रवाह, एक ऊर्जा, न कोई उतार न कोई चढ़ाव, बस स्थिरता, बस समभाव. एक ऐसी चेतना, एक जैसी लय, एक जैसा प्रकाश भीतर ही भीतर. मैं नवकार महामंत्र की इस आध्यात्मिक शक्ति को अब भी अपने भीतर अनुभव कर रहा हूं. कुछ वर्ष पूर्व मैं बेंगलुरु में ऐसे ही एक सामूहिक मंत्रोच्चार का साक्षी बना था. आज वही अनुभूति हुई और उतनी ही गहराई में इस बार देश विदेश में एक साथ एक ही चेतना से जुड़े लाखों करोड़ों पुण्य आत्माएं एक साथ बोले गए शब्द, एक साथ जागी ऊर्जा, ये वाकई अभूतपूर्व है. जीतो लेडीज विंग धुलिया की तरफ से मैं तहे दिल से हार्दिक स्वागत करती हूँ. यह शक्तिशाली मंत्र अनेक सिद्धांतों से प्रेरित है. इस मंत्र में हम एक साथ लाने पर नवकार मंत्र की शक्ति को महसूस करने का अवसर हमें मिला है. यह आध्यात्मिक मंत्र शांति और संतुष्टि का प्राप्त हो, यही हम कामना करते हैं. सभी संप्रदाय के संपति जी और सभी संस्थाओं के अध्यक्ष मान्यवरों का मैं हार्दिक स्वागत करती हूँ. सवै अमाव से मैं सभी का नाम तो नहीं ले पा रही हूँ, पर दिल से सभी पधारे हुए
सभी संपत्ति, सभी संप्रदाय के संस्थापक अध्यक्ष, सभी हमारे जो भी मंडल हैं उनके अध्यक्ष, पूरे कार्यकारिणी सदस्य और सबसे पहले मेरे प्यारे साथियों जो आज इतने बड़े तादाद में यहाँ पर उपस्थित है, मैं सभी का JLW धुलिया की ओर से हार्दिक 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 स्वागत करती हूँ। जिन्होंने अंतर्राष्ट्रीय स्तर के इस अभियान में अपना योगदान दिया, आपकी उदारता और समर्थन ने इस अभियान को सफल बनाने में मदद की। आपका दिया हुआ योगदान हमें आपके लक्ष्य को प्राप्त करने को मदद कर रहा है। हम आपकी भूमिका की सराहना करते हैं। इस अभियान में अपना समय, संसाधन और समर्थन दिया है नौकार मंडल संगठन, जिन्होंने हमने सिर्फ एक बार बोला कि हमें आपकी मदद चाहिए। 3 दिवसीय कार्यक्रम में उन्होंने हमें अपना हिस्सेदार बनाया। नौकार मंडल संगठन की मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। इसी तरह अर्पित ज्वेलर्स, स्वर्ण पैलेस वाले, महावीर सोसाइटी, पार्श्व परिवार, सभी की मैं शुक्रगुजार हूँ कि जिन्होंने तन मन धन से हमें योगदान देके इस प्रोग्राम में सफल बनाने की कोशिश की है। मैं सभी सामाजिक कार्यकर्ताओं को जिन्होंने हमारे इस JLW के रजिस्ट्रेशन को बहुत सभी ग्रुप में अपने योगदान दिया है, सभी से एडवर्टाइज कर अक्षय छांजड़ भैया, संगीता जी चोरडिया और भी अनेक ग्रुप है जिन्होंने इस मंत्र के लिए, इस दिवस के लिए अपनी एडवर्टाइज की है। मैं JLW धुलिया की ओर से सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करती हूँ। पुनश्च एक बार पधारे हुए सभी मान्यवरों का, अतिथियों का मैं तहे दिल से हार्दिक स्वागत करती हूँ और जिन्होंने भी अपना आर्थिक योगदान दिया है उनका JLW धुलिया परिवार तहे दिल से ऋणी है। धन्यवाद। धुळे शहरातील वलवाडी व भोकर येथे आनंदादेवी व नागाईदेवी यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील वलवाडी येथील आनंददेवी व भोकर येथील नागाईदेवीच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त मंगळवारी सायंकाळी वलवाडी व भोकर गावातून तगतराव मिरवणूक काढण्यात आली। भोकर वलवाडी चौकात दोन्ही तगतरावांची भेट झाली, तेथे लोकनाट्य तमाशाची हजेरी झाली। यात्रोत्सवानिमित्त दोन्ही गावात संसारोपयोगी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खेळणे, मिठाईची दुकाने, पाळणे व इतर साहित्याचे दुकाने थाटण्यात आली होती। भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी माजी नगरसेवक संजय भामरे, माजी नगरसेवक रंगा ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल वाघ, माजी सरपंच बटू चौधरी, वाल्मिक पाटील, प्रवीण पाटील, माजी सरपंच बापूजी वाघ, विजय पाटील, बटू ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आनंदा माता पिलकाई माताजी तर या 2 ते 3 वर्षापासून जी खंडित झाली होती ती यावेळेस म्हणजे 2-3 वर्षानंतर पहिल्यांदा आता चालू झाले। त्यात श्रेय म्हणजे संजय अण्णाकर, भाऊसाहेब, मामूदादा, सर्व गावकऱ्यांचं सहकार्य, पोपट अण्णा आमचेवाले सर्व गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं आणि ती आज यात्रा चांगल्या प्रकारे सर्व गावकऱ्यांनी आणि पार पडली। आज रथयात्राही झाली, आता रात्री तमाशा वगैरे हे चालू आहे आणि यापुढेही आता दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे नेहमी खंडित न होणार, चालूच ठेवू। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शेती अवजारांची चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासह करण्यात आले जेरबंद। आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासाठी करण्यात आले डब बजाव आंदोलन। स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे जागतिक नौकार महामंत्र दिनाचे आयोजन आणि वलवाडी व भोकर येथे आनंदादेवी व नागाईदेवी यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारात, तोपर्यंत नमस्कार।